माझ्याकडून काम करून घेत होता ना, आता तुलाच कामाला लावते का नाही बघच. बया 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 बया, मला तर असं वाटतंय माझं आयुष्य ह्यातच जाणार आहे. अगं शितले, बाहेर माणसं येतील आता, चहा कर की. मामी, मामी काय मामी, त्या चांदणीला जर हाल्या म्हणलं का नाही तर ती सुद्धा हलती, पण तू काय जागची हालत नाहीस बघ. अहो मामी, चहा करायला साखर कुठे आहे? ही बघा, हाय साखर. साखर संपली? मग अगं पण अशी कशी संपली? 2च तर दिवस झालते आणून. व्हाय आणली होती, पण तुम्ही बघताय की बाहेर नुसती माणसांची रीग लागली आणि प्रत्येकाला चहा पाहिजेलच आहे. बर, आपण त्या सुरजाला सांगितलं होतं 10 किलो साखर आणून द्यायला, तिने दिली, पण पूर्ण कुठं दिली? म्हणजे मामी, तो काटा मारतोय. आता आपल्याला फुकटात द्यावं लागतंय म्हणून वजनात मारतोय तो. आम्हाला तर गंडी तो आहेच, पण फेडरेशन अध्यक्ष भैयासाहेब देशमुखांच्या सासूबाई असून तुम्हाला बी? आता आता ते सुरजा मेला. थांब, आता त्याला फोनच लावते बघ. हॅलो, सुरजा, तुझा डबरा बसवला तुझा मुडद्या. तुला काय सांगितलं होतं ना, 10 किलो साखर आणून दे म्हणून सांगितलं होतं का नाही? अहो पण मग आम्ही माझ्या स्वतःच्या हाताने 10 किलो साखर भरली होती. असं काय म्हणता? वय, तुझ्या हाताने भरली होतीस वय? गबस, चोराच्या उलट्या बोंबा. आता हे बघ, पुढच्या टायमाला 15 किलो साखर द्यायची. किती द्यायची? 15 किलो. आणि त्या 15 किलो साखरेचा हिशेब लावायचा नाही, त्याचं पैसे कट करायचं नाही, कळलं? अहो पण मग आम्ही कसं काय? छान, पण आत्ता काय करायचं? आता मामी, मी काय म्हणते, आपण गुळाचा चहा करायचा का? पण ती गुळाचा चहा जरा कसा तरीच लागतो. हा मामी, आपण त्यांना असं काहीतरी सांगू की गुळाचा चहा शरीरासाठी लई भारी असतोय, डायबिटीस वाल्यांना तर गुळाचाच चहा प्यायला पाहिजे आणि येळ मारून नेऊ. हा, असंच सांगू. नंतर गुळ टाकू ना? हा, नंतरच टाक. मामी, मी काय म्हणते, हा. तुम्ही थांबा इथं, मी आलेच जरा जाऊन. आता तू कुठे चाललीस? हाय का आता तुझ्याकडनं साखर नको वेळा नाही. हा, आण आण, तू साखर आण आणि हे बघ 15 किलो मोजून आण. तू साखर आणायला जा, मी चहा देते. नको नको नको, अहो मामी, तुम्ही नका चहा देऊ. आता भैयासाहेबांना आवडणार आहे का तुम्ही चहा दिलेला? तुम्ही भैयासाहेब देशमुखांच्या सासूबाई, वरून फेडरेशन अध्यक्ष बी आहे, त्यांना नाही आवडायचं. त्यापेक्षा एक काम करा की त्या टिंगूला बोलवा, ते बरोबर देत असतोय. हा, असंच करते, त्यालाच कामाला लावती. तो तर नुसता आयत खाऊ कामाचा आहे बघ. बरोबर, तू जा, लवकर जा आणि साखर घेऊन ये जा, मी चहा बघते. मामी, कशाला टेन्शन घेताय, मी आहे की. अभिनंदन भैयासाहेब, फार फार अभिनंदन. अरे तुमचे. धन्यवाद धन्यवाद अभिनंदन भैयासाहेब. धन्यवाद. बसा. हो. आता जोरदार झालं पाहिजे सगळं भैयासाहेब. हा, तुमचा हात पाठीशी म्हणल्यावर का नाही होणार मग? हा, बाकी टॅलेंट, ओ टॅलेंट. मामी, अहो तो पाचवडला गेला, काहीतरी काम आहे. आओ भैया, जरा इकडे या की. आलो.
ते आमचा टॅलेंट बाहेर गेला. मी आलो जरा एक बरं. ठीक. यू कॅरी हो, ऑन. हो. हा मामी काय झालं? अहो काय नाही, चहा द्यायचा होता. मग द्या की तुम्ही, चला. अहो मी कसा देणार चहा? म्हणजे तुम्हाला आवडत नाही ना ते, असं मी चहा घेऊन बाहेर येणं बरं दिसत नाही. म्हणजे भैया साहेबांची सासू आणि असं चहा घेऊन येणं कसं दिसतं ते? हो त्याला काय होते, आपलंच घर आहे, चला. अहो भैया, घर आपलंच आहे हो, पण ती आलेली लोक ती आपल्या घरातली नाहीत ना, ती काय म्हणत्याल? आणि भैया, माणसांना बोलायला विषयच पाहिजे असतो, म्हणून म्हणती. नाही मामी, मी काय म्हणतो, तुम्ही द्या तुम्हीच. अहो धरा, धरा. भैयासाहेब, हे काय? तुम्ही चहा घेऊन आलात? अहो साहेब, तुमच्या सेवेचा योग कधी येतो? हा, तुम्ही आलाय म्हणून स्पेशल चहा केलाय. घ्या घ्या घ्या. अहो घ्या की घ्या. फारच स्पेशल दिसतोय चहा. तुम्ही पण घ्या ना. नाही, आमचा आता जस्ट एवढंच झाला, आता डबल डबल नको ना, घ्या तुम्ही. अहो घेऊन तरी बघा. तुम्ही आता एवढं फोर्स करताच आहे तर काहीतरी वेगळंच लागतो नाही का? तेच म्हणत होतो साहेब, असू दे, असेल काहीतरी स्पेशल, घ्या. ते स्पेशलच आहे, आयुर्वेदिक केलाय वाटतं चहा. चांगला आहे, घ्या.